ह्या नवीन युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? बिल्डर हे बिल्डिंग खूप मोठे मोठे बनवतात, त्यांच्या बिल्डिंग पाहायला वर मान करायला लागते, पण बिल्डरला पाहताना लोक खाली मान करतात. चाणक्याच्या पुस्तकात वाचलं होतं की नशीब तुम्ही बदलू शकत नाही, घेऊही शकत नाही, जे येईल ते भोगायचं आहे तुम्हाला. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की मी त्या गावातून येतो ज्या गावाने जगाला विजन, मिशन आणि ते कसं करायचं, कसं अचीव करायचं हे मा जिजाऊंनी सांगितलं. त्या जिल्ह्यातून मी येतो. पहिले तर मी स्वतः बिलीव्ह करतो त्या वाक्यावर, मीच म्हणत असते ते की ड्रीम्स अँड मिरॅकल्स आर मेड फॉर ह्युमन्स, स्टार्ट ड्रीमिंग बिग. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोकांना हे प्रश्न पडतात की आपण आयुष्यामध्ये बिझनेस करायला पाहिजे की नोकरी शोधणं आपलं बरं राहील. आपल्यापैकी अनेक लोकांना हाही प्रश्न पडतो की आपण जर बिझनेसमध्ये गेलो तर तिथं आपण रिस्क कशी मॅनेज करू. आपल्या आधीच्या कोणत्याच पिढ्या बिझनेसमध्ये गेलेल्या नाही आहेत, तर आपण कशा पद्धतीने सक्सेसफुल होऊ. घरी आपल्या वातावरण नाही आहे. दुसरी गोष्ट, आपल्यापैकी प्रत्येकाला घर आवडत असतं, परंतु हे घर जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्या घराच्या मागे काय काय असतं. थोडक्यामध्ये घर घेण्याच्या मागचा जो निर्णय आहे तो किती महत्त्वाचा असतो. असं म्हणतात आयुष्यामध्ये की घर पाहावं घेऊन आणि लग्न पाहावं करून. तर हे घर घेण्याची जी प्रोसेस आहे ती संपूर्ण प्रोसेस कशा पद्धतीनं आपल्याला व्यवसाय म्हणून समजून घेता येईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर गप्पा मारण्यासाठी, त्यांचा प्रवास आपल्यासोबत उलगडण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शुभम देशमुख. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, जेव्हा आमच्या पॉडकास्ट टीमनं पहिल्यांदा तुमचा सर्च केला, शोधलं, त्यावेळेस मला असं वाटलं की खूप सारे बांधकाम व्यावसायिक पुण्यामध्ये आहेत. बांधकाम व्यवसायाची जाहिरात किंवा आपण एखादं पॉडकास्ट घेणं याच्यामध्ये वेगळं काय आहे. मग आम्ही जेव्हा टीम बसलो तेव्हा अनेक लोकांनी, म्हणजे आमच्या टीममधले जे लोक आहेत त्यांनी हे सांगितलं पहिल्यांदा की सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपलं कुठलंही बाकीचं मागचं बॅकग्राऊंड नसताना तरुण वयामध्ये आपण व्यवसायामध्ये येण्याची रिस्क घेतो आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर तिथले ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं टॅकल करायच्या. पुण्यासारख्या शहरामध्ये त्यातही आपण अशा व्यवसायामध्ये की त्या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी लोकांना त्याच्याबद्दल खूप काही असं चांगलं नाही माहीत आहे. लोकांना असं वाटतं की बांधकाम व्यावसायिक म्हणजे बिल्डर म्हणजे खूप मोठा असतो आणि म्हणजे एक निगेटिव्ह चित्र पण रंगवलं जातं. ही सगळी पार्श्वभूमी असताना तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं आलात, तुमची जर्नी कुठून झाली, शिक्षण कशामध्ये झालं? नमस्कार. प्रथमतः तुम्ही मला इथं बोलवलं, एका इमर्जिंग ब्रँडला तुम्ही हे प्लॅटफॉर्म दिलं, नॉट बिकॉज की आम्हाला काहीतरी पब्लिसिटी पाहिजे, ती एनिवे कधी ना कधी मिळेलच, पण हा विचार, आमचा विचार हा मराठी उद्योजकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. ती फील्ड, तो बिझनेस कोणताही असेल, पण त्याचे टूल्स हे सिलेक्टेडच असतात, ठरलेले टूल्स असतात त्याचे, तुम्ही बिझनेस कोणताही करा. सो त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. माझं शिक्षण हे सगळं बुलढाण्यातून झालं आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की मी त्या गावातून येतो ज्या गावाने जगाला विजन, मिशन आणि ते कसं करायचं, कसं अचीव करायचं हे मा जिजाऊंनी सांगितलं. त्या जिल्ह्यातून मी येतो. आज भलेही तिथं स्वप्नही लोकांना महाग वाटत असतील, पण त्याच जिल्ह्यातल्या एका आईने सगळ्या जगाला दाखवलं की विजन, मिशन हे काय असतं. बरोबर. सो माझं एज्युकेशन पूर्ण 10वी 12वीपर्यंत बुलढाण्यातच झालं. त्याच्यानंतर मी पुण्याला आलो. सो कॉल्ड मराठी घरांमध्ये एक तर तू इंजिनियर हो नाही तर डॉक्टर हो, त्याप्रमाणे मी जबरदस्तीने ढकलल्या गेलो इंजिनिअरिंगकडे. मग तिथेही ढकलत पास व्हायचं. अण्णासाहेब मगर म्हणून कॉलेज आहे मांजरीला, तिथे मी होतो. त्यातही 2दा YD झालो, पण अभ्यास करून YD नाही झालो, इयर ड्रॉप नाही झालो. अभ्यासच करत नव्हतो कारण इंटरेस्टच नव्हता. पण बाबा म्हटले की तू किती वेळा नापास हो, तुला इंजिनियरच व्हायचं आहे. मग मला कळालं की यांना डिग्री पाहिजे. काही झालं तरी यांना डिग्री पाहिजे. तर तो प्रवास सगळा झाला. पण हे करत असताना मी जेव्हा बसनी कॉलेजला जायचो तर मला गाडी घेऊन द्यायला तयार होते, पण मी काही घरी मागत नव्हतो. थोडेफार तेही नाराज होते की हा काही अभ्यास करत नाही, ज्याच्यासाठी पाठवलं आहे ते करत नाही, वेगळंच काहीतरी करतो आहे. पण मी नोईंगली किंवा अननोईंगली पुण्याचा भूगोल याचा अभ्यास करत होतो. अच्छा. कारण तुम्हाला जर का कुठेतरी इतिहास
घडवायचा असेल किंवा तुमचं स्वप्न असेल तर ज्या ठिकाणी तो इतिहास घडवायचा आहे त्याचा भूगोल तुम्हाला माहीत असला पाहिजे. ग्रेट. तर जाता येता मी सगळे एरियाज फिरत होतो की हडपसर कसं आहे, चिंचवड कसं आहे, कोंडवा कसं आहे. याने मला एक नोईंगली किंवा अननोईंगली एक भूगोल माहीत पडत गेला पुण्याचा. आणि हळूहळू मी काही लोकांसोबत जेव्हा पेपरमध्ये ॲड्स यायच्या की ही स्कीम लॉन्च झाली आहे, ती स्कीम लॉन्च झाली आहे, मग त्या ऑफिसेसला जायचो आम्ही, साईट ऑफिसेसला जायचो. ते एक आकर्षण निर्माण व्हायचं की अरे वा किती छान आहे हे. ऑब्व्हियसली टी व्हीवर ते खूप निगेटिव्हली दाखवलं जातं. म्हणजे असं म्हणतात की बिल्डर हे बिल्डिंग खूप मोठे मोठे बनवतात, त्यांच्या बिल्डिंग पाहायला वर मान करायला लागते, पण बिल्डरला पाहताना लोक खाली मान करतात. जे की काही अंशी किंवा मोठ्या प्रमाणात खरं पण आहे, काही लोकांनी त्यात घाणपण केलेली आहे. पण सगळं क्षेत्र असं नाही आहे किंवा याच क्षेत्रात वाईट लोक आहे असं पण नाही आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे. पण हे असं क्षेत्र आहे जे कोणत्याही देशामध्ये किंवा या पण देशामध्ये दुसऱ्या नंबरची एम्प्लॉयमेंट देतं. पहिलं ॲग्रिकल्चर आहे. म्हणजे हे एकमेव क्षेत्र असं आहे जिथं लेबरपासून पार वकील असतील, आर्किटेक्ट्स असतील, कन्सल्टंट्स असतील, इंजिनियर्स असतील, या सगळ्यांना काम मिळतं. बरोबर आहे. आणि वन ऑफ द हा असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये जो जमीन मालक आहे त्यांनी ज्या बिल्डरला ती जागा दिली आहे, बिल्डरला, आणि ते जर का त्यांच्या संगमताने झालं असेल तर दोघंही खुश असतात. आणि त्यातून जे प्रोडक्ट तयार होतं तो घेणारा पण खुश असतो. विन विन सिच्युएशन आहे सगळ्यांसाठी. पण सरळ मार्गाने होत असेल तर. बरोबर आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मगाशी तुम्ही जे सांगितलं की म्हणजे तो खूप महत्त्वाचा धडा असा वाटतो मला की इतिहास घडवायचा असेल तर भूगोलाचा चांगला अभ्यास करावा लागतो. पुण्याची निवड करण्याच्या मागचं कारण काय होतं? एक तर लहानपणी माझा जन्म इथेच झाला. फर्स्ट स्टँडर्डपर्यंत आम्ही इथं होतो. माझ्या बाबांना काम बुलढाण्याला मिळालं आणि त्यांचं घर होतं पहिलेच तिकडे. म्हणजे गाव बुलढाण्याच्या घाटाखाली जे गाव आहेत त्यापैकी त्यांचं एक गाव. त्याच्यामुळे त्यांना ते कम्फर्टेबल वाटलं. आणि आधीची पिढी अशी होती की त्यांचं खायलाही भेटेल की नाही प्रॉब्लेम होता, म्हणून पहिले सगळे सेफ्टी शोधायचे. ऑब्व्हियसली इथं असते तर अजून ग्रोथ झाली असती, पण तेव्हा ग्रोथ, एक्सपॅन्शन हे काही अशा कॉन्सेप्ट्स नव्हते की आपलं पोट भरावं, आपलं एक घर व्हावं, ही परिस्थिती होती. अगदी त्याप्रमाणे त्यांनी ते केलं, जे की योग्यच होतं. मग तिकडं पण पुण्यात आधी राहिलेलं होतं. म्हणजे माझे बाबा हे CA करायसाठी पुण्यात आलेले होते. त्याच्यामुळे पुण्याबद्दल आकर्षण हे पहिल्यापासूनच निर्माण झालं होतं. ऑब्व्हियसली तेव्हा रिअल इस्टेट होतं म्हणून आकर्षण नव्हतं, पण एक शहर. बुलढाण्याला राहत असताना तुम्हाला शहर काय वाटणार? पुणे, मुंबई, दुसरं काय वाटणार? त्याच्यामुळे पुण्याबद्दल एक आकर्षण निर्माण झालं की अरे पुण्याला मॉल्स असतात किंवा मोठे मोठे रोड्स असतात. इव्हन बुलढाण्यात राहत असताना FM रेडिओ हा पण ऐकणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आम्ही एकदाच सुरू झाला होता आणि आम्ही गच्चीवर जाऊन तो थोडा असं तुटत आवाज यायचा. सो या बॅकग्राऊंडमधून येत असताना नक्कीच पुण्याचं एक आकर्षण निर्माण झालं. मुंबईला आमचं तसं कोणी नव्हतं नातेवाईक, त्याच्यामुळे मुंबईचा असा काही फारसा संबंध आला नाही. पण पुणे थोडंफार माहीत असल्यामुळे, म्हणजे माझे बाबा असताना माझा मामा त्यांच्यासोबत इथं फिरला आहे, मग तेच त्यांनी कल्चर माझ्यासोबत पुढे नेलं, त्यांनी मला इथं फिरवलं. त्याच्यामुळे खूप लहान वयात 5वी 6वीत असताना मी बऱ्यापैकी पुण्याचे एरियाज पाहिलेले होते. बरं. दादा, ज्ञानज्योती एज्युकेशनच्या कामाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर फिरतो. खूप साऱ्या तरुण मुलांशी संपर्क येतो. MPSC UPSC करणारी मुलं असतील किंवा वेगवेगळ्या याच्यात म्हणजे फील्डमधली मुलं असतील. व्यावसायिक पद्धतीचं काही वेळा ट्रेनिंग देण्यासाठी मी अनेक ठिकाणी जात असतो. अनेकदा नोकरी करणारे जे लोक आहेत त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग घेण्याचं काम माझ्याकडे असतं. अनेकदा ह्या लोकांशी जेव्हा मी बोलतो तेव्हा एक मूलभूत गोष्ट अशी जाणवते की ह्या प्रत्येकामध्ये नोकरी का पाहिजे, तर नोकरीमध्ये सुरक्षितता आहे. आणि बिझनेस का नको, तर बिझनेसमध्ये खूप जास्त अनस्टेबल आहे किंवा स्थिरता नसते. आपल्याला उद्या काय राहील किंवा परवा काय राहील काही सांगता येत नाही, भांडवल मिळत नाही, अशा सगळ्या समस्या असतात. आता तुम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून पुण्यामध्ये हे शिक्षण घेत होतात आणि इकडे जेव्हा वळलात तर तेव्हा कुठेतरी हा संघर्ष तुमच्याही मनात झाला असेल. तर म्हणजे तो जो संघर्ष होता तो कसा होता आणि त्याच्यावर तुम्ही मात करून इकडे ही निवड कशी केली? तुम्हाला असंही कधीतरी वाटलं असेल की आपण नोकरी केली पाहिजे, बरं राहतं आपलं ते 10 ते 5 हे, किंवा तुम्हाला कसं असं वाटलंच नाही किंवा तुम्ही डायरेक्ट म्हणजे बिझनेसच करायचा असंच आधीपासून पक्कं होतं? म्हणजे हा प्रवास, मनातला जो प्रवास आहे विचारांचा, तो कसा झाला? यात थोडं मागं घेऊन जातो तुम्हाला, कारण या सगळ्यांची सुरुवात एक तर तुमच्या पहिले घरापासून होते. आई आपली पहिली शिक्षक असते आणि बाबा, बरोबर. नंतर तुम्ही शाळेत जाता.
तर आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या ठिकाणी लोकांना स्वप्नही महाग वाटतात तिथं ऑब्व्हियसली तुम्ही सिक्युरिटीज सांगणार लोक तुम्हाला. तर मी पण त्याच बॅकग्राऊंडमध्ये होतो जिथं शिक्षकही सांगायचे की हे एवढे मार्क घ्या, एवढं पॅकेज मिळेल. आता ते पॅकेजेस पण मिळत नाही आहे, ती गोष्ट वेगळी. पण ते सगळं ऐकत असताना माझा विचार थॉट क्लिअरिटी, मला वाटतं माझ्यासाठी जे काय वर्क झालं ते फक्त थॉट क्लिअरिटी. लहानपणीपासून एक सेट ऑफ लोक, म्हणजे अभ्यास करणं चुकीचं आहे किंवा 90% आणणं चुकीचं आहे असं मी नाही म्हणत, पण ते एक टूल आहे. म्हणजे तुम्ही लढाईला जर का उतरले त्यातलं एक हतियार आहे फक्त ते. बरोबर. आयुष्य जगायला खूप स्किल्स लागतात अजून. खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही. म्हणजे बोलता बोलता शिक्षण हे फक्त एक हत्यार आहे. हा, म्हणजे ते काही वाईट नाही, असावं कुठेतरी ठेवा, पण ते आहे म्हणून मी आयुष्याची लढाई जिंकून जाईल. याच्यामुळे आज जे आत्महत्या होतात, लोक डिप्रेशनमध्ये जातात, हे त्याच्यामुळे. सो त्या शाळेत असताना माझा विचार हा नेहमी वेगळा राहायचा. लोक एका वेळी प्रश्न विचारायचे तर मी दुसऱ्या वेळी प्रश्न विचारायचो. अच्छा. तसंच मी काही वाईट स्टुडंट होतो असंही नाही की लोकांना असं वाटेल की याला काही मार्क पडत नसतील म्हणून हा आज सांगतोय. तर मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो. 80 ते 85% मध्ये मला मार्क पडायचे. पण हुशारी कशाला म्हणतात तर 90% वर ज्याला मार्क पडतात तो हुशार. त्या भागात अजूनही तसंच आहे. कदाचित सिटीजमध्ये थोडंफार बदललं असेल पॉडकास्टिंग आणि या सगळ्या माध्यमांमुळे, पण तिकडे तर असंच आहे अजून. पण मी माझा विचार फर्म ठेवला होता. मग मला त्रास झाला नाही का तर झाला. सगळ्यात पहिला त्रास हा घरातून झाला. म्हणजे बाबा काही दिवस नाराज पण होते की हा काय करतोय, चुपचाप आपली नोकरी केलेली बरी किंवा सेफ. ते तर मला हे म्हणत होते की जे काम आपण कन्सल्टिंगचं, टॅक्स कन्सल्टिंगचं काम इथे करतो ते तू तिथे कर, मी तुला ऑफिस टाकून देतो, तू सहज ₹1,00,000 महिना कमवशील. मग एवढी आरामशीर खुर्ची जर का मला भेटणार होती आणि ती जर का मी घेतली नाही, याचा अर्थ माझा विचार हा पहिल्यापासून काहीतरी वेगळा होता की स्वतःचं काहीतरी आपल्याला निर्माण करायचं. पण स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं आहे हे फॅन्टसी घेऊन चालत नाही. जेव्हा तुम्ही घरात असता मी हे करेल, मी ते करेल, तो भाग वेगळा. जेव्हा तुम्ही ऑन फील्ड उतरता सगळं चित्र वेगळं आहे. पण त्याचा अर्थ ते करायचं नाही का तर असंही होत नाही. एखादं कार्य करत असताना तुम्हाला टीम लागते. बरोबर आहे. म्हणजे मी जर का आज त्या टीमला लीड करत असेल तर हू इज अ लीडर? जो लीडर तयार करतो. बरोबर आहे. लीडर तो आहे जो त्याच्या इतकेच चांगले किंवा तसेच लीडर तयार करतो. जसं छत्रपती शिवाजी महाराज. मला वाटतं जगाच्या पाठीवर तो एकमेव असा राजा आहे ज्याच्या कमांडर्सच्यावर पण पिक्चर बनलेले आहे. बरोबर. हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक, संताजी घोरपडे, तानाजी मालुसरे. मग त्या माणसाने, त्या व्यक्तीने, महान व्यक्तीने, महापुरुषांनी काय केलं? लीडर्स तयार केले. बरोबर. त्याच्याशिवाय एवढं मोठं स्वराज्य मी बनवेल हे होऊच शकत नाही. मग मी पहिले ठरवलं की आपण स्वप्न पाहिलं ना आपल्याला बिल्डिंग बांधायची किंवा स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे. ते एकदम बिल्डिंगकडे नाही गेलो. पहिले माझ्या घरी पण हे माहीत नव्हतं आतापर्यंत, 2-3 महिन्या आधीपर्यंत, की एक छोटी सँडविचची गाडी मी लावायचो. मला स्वतःला फूडमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. तर कॉलेज करता करता आम्ही हिंजेवाडी 3rd फेजमध्ये TCSच्या समोर गाडी लावायचो. अच्छा. 50,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून आम्ही ती गाडी लावली. पण एनिवे तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं की गाडी लावणं अनधिकृत असतं, मग महानगरपालिकावाले येऊन उडवून जातात, हे काही माहिती नव्हतं तेव्हा. पण ते चांगलं चाललं. म्हणजे 50 लावले तर आम्ही थोडेफार त्याच्यावर कमवले, पण ते डिस्ट्रॉय झालं त्याच्यानंतर. पण हे करता करता जो मला अनुभव मिळाला तो कोणतीच युनिव्हर्सिटी देऊ नव्हती शकत. की ट्रान्झॅक्शन्स काय असतात, लोकांच्या गरजा काय असतात, कस्टमर आम्हाला फीडबॅक द्यायचे की टेस्ट खूप चांगली आहे पण सर्व्हिस चांगली नाही आहे. अच्छा. हे बाळकडू तिथून भेटायला लागलं. बरं. मग त्याच्यानंतर असं झालं की माझा एक मित्र आहे महेश इंगे म्हणून, तो आज माझा पार्टनर पण आहे. तर आम्ही जवळच राहायचो माझ्या घरापासून. तर एक दिवस मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं असं असं चाललं आहे सहज. तर तो मला तेव्हा म्हणाला की जेव्हा आपलं इंजिनिअरिंग होऊन जाईल तर आपण सोबत काहीतरी करू. एवढंच तो म्हणाला. तर मग मी त्याविषयी ते काही सिरियसली घेतलं नाही. म्हटलं हा काही म्हणत असेल, आपलं जे चालू आहे ते चालू द्या. मग काही काळ गेला आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं भेटलो, एक कंपनी फॉर्म केली. पण ती कंपनी फॉर्म करत असताना, आणि मला त्याच गोष्टीचा अभिमान आहे सगळ्यात जास्त, त्याला आणि मला दोघांना कसं आहे, सक्सेस भेटत असताना तेव्हा सगळेच लोक पॅशनेट असतात, सगळेच लोक पॉझिटिव्ह असतात. पण तुम्हाला कोणी विचारतच नाही आहे, तुम्हाला दारात पण कोणी उभं करत नाही, पण तुमचं स्वप्न पक्क आहे, तुमचं विजन पक्क आहे. तुम्हाला माहिती आहे मला हेच करायचं आहे, आज नाही भेटत आहे ना उद्या भेटेल, परवा भेटेल. त्याला म्हणतात थॉट क्लिअरिटी आणि पॅशन. म्हणजे कोणाला जर का पॅशन ओळखायचं असेल तर फेलियरमध्ये शोधा. बरोबर. मला आज लोक उदो करताय, मी सो अँड सो अमाऊंट मनी कमवली, ते पॅशन नसतं. बरोबर. ती थोड्या दिवसाचं आहे. अगदी अगदी अगदी. सो असा तो प्रवास झाला. मग आम्हाला पहिलं काम मिळालं ₹1,00,000.
बरं. त्यातही आम्ही लॉसमध्ये गेलो, पण आम्ही कधी त्याच्यासाठी रडत नाही बसलो. ते काम होतं जे इलेक्ट्रिकचे पोल्स असतात त्याच्यावर नंबरिंग करायचं फक्त. अच्छा. तर आणि तो एरिया खूप मोठा होता, म्हणजे आम्हाला ते काम करायला 3 महिने गेले, खिशातून पैसे गेले. पण हाच फरक आहे एंटरप्रेन्योरशिप आणि तुम्ही जे नोकरीबद्दल बोलले. नोकरी करणं हे वाईट नाही आहे. प्रॉब्लेम कुठे येतो की तुम्ही तुमचा स्वभाव नाही ओळखत. बरोबर. बिझनेस करणाऱ्याचा स्वभाव एक वेगळा आहे, नोकरी करणाऱ्याचा स्वभाव वेगळा आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलू. आणि कोणते धंदे करावे त्या धंद्यांचा स्वतःचा पण एक स्वभाव आहे. बरोबर आहे. सो ते काम आम्हाला मिळालं, ते काम आम्ही कंप्लीट केलं, पण त्याच्यातून आम्हाला लेबर मॅनेजमेंट कळालं. लेबर कसे असतात, त्यांचं मॅनेजमेंट कसं असतं, आतमध्ये कशी प्रोसेस चालते. तसंही ते आम्हाला काही डायरेक्ट काम मिळालेलं नव्हतं, ते एक सब कॉन्ट्रॅक्ट म्हणूनच मिळालेलं होतं. मग ते काम झालं, मी पुण्याला परत आलो, कारण बाबा म्हटले आता तू इथं नको करू काहीच. अच्छा. तू भीक मागायचं काम पडलं चालतं पण पुण्याला जा. बरं. कारण त्यांनी सोडून दिलं होतं की हा काही ऐकणार नाही आता नोकरी किंवा मी जे ते इथं नको राहू आमच्या डोळ्यासमोर, तू तिथं जा काही कर. मग पुण्याला आलो आणि पुण्याला एक सोमाटणे फाटा म्हणून एरिया आहे, मुंबईला जाता तिथे लेबर अड्डा भरायचा. अच्छा. मी रोज सकाळी जायचो आणि संध्याकाळी तिथून वापस यायचो. बरं. तिथं मी पाहायचो की जे आपल्याला करायचं आहे त्याच्या रूटमधले लोक आपल्याला इथं मिळणार आहे. आणि माझं ठरलं होतं की नोकरी करेल नाही करेल असा विचार नाही आला कधी, पण जे काय काम आपलं मोठं स्वप्न आहे त्यातलं रूटपासून मी सगळं करणार. बरं. रूटला जाऊन रोडवर जाऊन काम करणार. तर त्या जागेवर मी जेव्हा जायचो, एक लेबर कॉन्ट्रॅक्टर मला मिळाला. त्याने मला 6 महिने घुमवलं. तो मला टेस्ट करत होता की याला खरंच हे करायचं आहे का टाईमपास करायला, कारण माझं वय, हे क्षेत्र हे मॅच नव्हतं होत कधीच. अच्छा. सो तिथं त्यांनी मला 6 महिने टेस्ट केलं आणि मग थोड्या दिवसांनी ते म्हटले चला मी एक काम करतो, माझं एक कॉन्टॅक्ट आहे, तो होता LNTचा. LNTमधले एक इंजिनियर त्यांच्या ओळखीचे होते. ते काम होतं समृद्धी महामार्गाचं. बरं. मग आम्ही तिथं गेलो, ते मला घेऊन गेले आणि ते मला विचारायला लागले की आपके पास सिव्हिल की डिग्री भी नाही आहे और तुम्हाला तर काही माहिती पण नाही याच्यातलं, मग तुम्ही कसं कराल. तर म्हटलं माझ्याकडे टीम आहे, पण मला तुम्ही काम तरी शिकवा ॲटलिस्ट. मग त्यांना काय वाटलं की एनिवे इथं आपल्याकडे काम घ्यायला येणारे सगळे अनपढ किंवा त्यातले त्यात थोडे गुंड प्रवृत्तीचे लोक येतात. हा त्यातले त्यात शिकलेला आहे तर आपल्याही डोक्याला ताण नाही राहणार. म्हणून त्यांनी मला एक होल्डिंग हँड दिला आणि माझी तयारी करून घेतली आणि आम्हाला कामं छोटे छोटे मिळायला लागले. मग त्याच्यानंतर आम्हाला ड्रेनेजचं काम मिळालं. पण आम्ही नेहमी एक गोष्ट मनात ठेवली की काम नाली बनवायचं भेटू दे, वॉशरूम बनवायचं भेटू दे का पेंटिंगचं भेटू दे, काम 100% इमानदारीने करायचं. बरोबर. प्लस तिथे असं पण झालं की त्या साईटवर आम्ही सगळ्यांचे पेमेंट्स हे इमानदारीने दिले. अच्छा. पेमेंट मला कंपनी देते तरच मी समोरच्याला देईल असं आम्ही कधीच नाही केलं. अच्छा. त्याच्यामुळे सगळे लेबर्स म्हणायचे की हमको इनके पास हे काम करणार आहे. अच्छा. मग ते झाल्यानंतर आम्हाला ब्रिजचं काम मिळालं, कारण लेबर दुसरीकडे कामच नव्हते करत. मग LNT वाले म्हणत होते की तुम्हीच करा. सो मग ती माउथ पब्लिसिटी होत गेली. त्यांनी मग शहापूरजीमध्ये सांगितलं की चांगले मुलं आहे, काम करतायत. मग शहापूरजीमधून इंडियन आर्मीचं काम मला मिळालं, जे आज इस्रोचं सेंटर होतं आहे कर्नूलला, तिथे आम्हाला कंपाऊंड वॉलचं काम मिळालं. 3 स्टेट क्रॉस करून आम्ही जायचो यायचो, स्वतः लेबर गाडीत घेऊन जायचो. हा सगळा प्रवास झाला. आणि त्याच्यानंतर ही बातमी गावात गेली बुलढाण्यामध्ये. आणि मग काही इन्व्हेस्टर्स होते ते म्हणे अरे तुम्ही एवढं चांगलं काम करताय आणि आम्ही असे तर मुलं पाहिलेच नाही, एक तर या क्षेत्रातही नाही पाहिले आणि या पॅशननी काम करणारे पण नाही पाहिले, तर तुम्ही रिअल इस्टेटचा का नाही विचार करत. रिअल इस्टेट हा खूप महागडा विषय आहे आणि कदाचित आम्ही तो पेलवू नाही शकणार. मग ते म्हणे आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहतो, तुम्ही पुढे जा. त्यात मग माझी जी आज वाईफ आहे अपूर्वा, तिच्याशी माझी फेसबुकवरून आम्ही क्लासमेटच होतो पहिले, पण मधात काही बोलणं नव्हतं 8-10 वर्ष. मग त्याच्यानंतर तिने पण एक कन्सल्टिंग कंपनी उघडली होती. लकीली म्हणजे टीम कशी बनत जाते ते सांगतो. सो तिचं माझं बोलणं आलं आणि तिला कळालं की अरे हे स्वतःहून काहीतरी करतायत. तिला चांगली नोकरी होती तिथे, ती स्वतः VNITमध्ये शिकली, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन स्कॉटलंडला झालं, चांगली नोकरी आहे. तरी ते सगळं सोडून ती आमच्याकडे आली, कारण तिला या मिशनमध्ये जॉईन व्हायचं होतं. तर ही सगळी एक अशी टीम फॉर्म झाली आणि मग आमचा पुढचा प्रवास हा सुरू झाला पहिल्या प्रोजेक्टपर्यंतचा. ग्रेट. हा प्रश्न खरं तर आता विचारायला नको, आधीच विचारायला पाहिजे होता, पण पुन्हा विचारतो. आता तुमचं वय किती आहे? 30. म्हणजे फक्त 30व्या वर्षापर्यंत, जेव्हा की आता जर आपण महाराष्ट्रातले आणि खास करून आता तुम्ही ज्या भागातून येतात, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, विदर्भ जो भाग आहे,
म्हणजे बऱ्याच लोकांना 30 वर्षा वयापर्यंत आपली एखादी छोटीशी नोकरीसुद्धा पकडता येत नाही किंवा म्हणजे एक करिअरची सुरुवात असते. त्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्ही इतका मोठा प्रवास केलात. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रश्नाचं उत्तर सांगत होतात सुरुवातीच्या पार्टमध्ये, तेव्हा माझ्या मनात येत होतं की आता मधात थांबून असं विचारायला पाहिजे की हे सगळं कुठून शिकलात. म्हणजे हे जे सगळं आहे इन्स्टिंक्ट म्हणा किंवा आपल्या आतून तुम्ही जे पकडलेलं जे मिशन आहे, म्हणजे ते काय म्हणतो पॅशनेट असून, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागं पॅशनेट राहणं आणि ते करण्यासाठी झोकून देऊन काम करणं, हे जे आहे हे सगळं करत असताना कधी असं नाही वाटलं का, म्हणजे अशी भीती नाही वाटली का की जर समजा आपण हे करतो याच्यात सक्सेसफुल नाही झालो तर काय? चांगला प्रश्न आहे हा. तर मी हे सगळं शिकलो कुठून? तर प्रॉब्लेम असा आहे, हे सगळं शिकवायसाठी युनिव्हर्सिटी नाही आहे जगात. एकच युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी ऑफ नेचर. या नेचरमध्ये रोज आयुष्य जगत असताना जे तुमच्या सगळ्यांसारखे लोक मिळतात, हे काहीतरी संस्कार तुमच्यावर टाकत असतात, आम्ही ते वेचत जायचे. हेच माझं शिक्षण किंवा हे सगळं आम्ही तिथून शिकलो. पण ती नजर पाहिजे तुम्हाला. बरोबर. आता सक्सेसफुल होईल का नाही होईल त्याच्यामध्ये हे सगळं इथून येतं की तुमचं स्पिरिच्युअल बेस कसं आहे. तुम्ही जर का स्पिरिच्युअली ॲक्टिव्ह आहे तर तुम्ही कर्मावर विश्वास ठेवता. बरोबर. म्हणजे मी चाणक्याच्या पुस्तकात वाचलं होतं की नशीब तुम्ही बदलू शकत नाही आणि लिहूही शकत नाही, जे येईल ते भोगायचं आहे तुम्हाला. पण त्याला थोडासा ट्विस्ट द्यायचा एकच मार्ग आहे, ते तुमचे चांगले कर्म, गुड डीड्स. बरोबर. ते जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही अचीव करू शकता. तर भीती वाटायची, फेल व्हायची पण भीती वाटायची. पण प्रॉब्लेम काय, मी हे सगळ्यांसाठी सांगतो आहे की इंडियात फेल व्हायची भीती का वाटते? कारण फेलियरला फेलियर समजलं जातं. बरोबर. वाटच पाहतात लोक, हा कधी पडतो कधी पडतो. पण तुम्ही US किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये गेलं ना, जो माणूस फेल होतो काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन, त्याच्या कंपनीला जास्त व्हॅल्युएशन मिळतं. स्टीव्ह जॉब्सचं स्वतःचं वाक्य आहे की जेव्हा आम्ही इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन फेल झालो, आम्हाला खूप जास्त व्हॅल्युएशन मिळालं. का? कारण फेलियरला एक्सपिरियन्स समजलं गेलं. एक्सपिरियन्स हा फेल होऊनच येतो आणि सक्सेस होऊन एक्सपिरियन्सचे आपल्याला समजत पण नाही की आपण एक्सपिरियन्सकडे लक्ष पण देत नाही. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता तुम्ही हवेत असता. बरोबर. पण जेव्हा तुम्ही फेल होता तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करता की आपण का फेल झालो. सो फेल व्हायची भीती पण होती, पण हा वेगळा विचार पण होता की फेल होणं म्हणजे काय, आपल्यात काही कमी आहे, आपण मागे राहू, असं नाही. खरं तर आहे ना, तुम्ही जेव्हा हे सांगत होता त्याच्या आधीचंही, म्हणजे आता तुमचं वय आहे 30, माझं वय आहे 46. पण मला असं वाटत होतं की हा व्हिडिओ हे झाल्यानंतर जेव्हा केव्हा जाईल ना, तेव्हा आपण पुन्हा मागे पुरून 2-3 वेळा गेलं पाहिजे. तुम्ही जेव्हा एक एक वाक्य बोलत होते मागच्या काही मिनटामध्ये, आपण जे बोलतो आहे त्यातले काही काही वाक्य असे आहे की त्याला खजिना म्हणता येईल. थँक्यू. म्हणजे तो एक एक शब्द जो आहे, ते एक एक वाक्य जे आहे ते खजिना म्हणता येईल. शेकडो पुस्तकं वाचूनसुद्धा जो अनुभव घेता येणार नाही, किंवा तो तुम्ही म्हणजे इतक्या कमी वयामध्ये, आणि हे खूप चांगलं घेतलं. असो, खूप चांगली गोष्ट आहे. बरं, आता जेव्हा तुम्ही लोकांना घर पाहिजे आणि घराचं स्वप्न तुम्ही लोकांचं पूर्ण करता, सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घर हा एक हळवा क्षण असतो. प्रत्येकाला वाटतं की आपलं एक तरी घर असावं. ठीक आहे, आता ज्यांच्याकडे पैसे आहेत ते 2 घरं 4 घरं करतील, पण एक तरी घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मग तुम्ही जेव्हा लोकांना घराचं जे त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करून देता, त्यांना बांधकाम करून देता, तर कसा अनुभव येतो ह्या पूर्ण म्हणजे कामामध्ये? सगळ्यात पहिले तर आम्ही खूप लकी आहे की घर हा लोकांचा आत्मा आहे. हो. म्हणजे माणूस जेव्हा हे जग सोडून जातो तेव्हा त्याची इच्छा असते किंवा आपण त्याच्या राहत्या घरी त्याला नेतो. न्यायलाच लागतं, कुठेही का असं ना. ते काम आम्ही करतोय, आम्ही लोकांचा आत्मा बनवतोय. तर एवढं सात्विक काम करत असताना, हे तर खरं सात्विक काम आहे, त्याला चुकीचं रूप दिलं गेलं. कारण सगळ्यात महागडी गोष्ट कोणची जी आपण घेतो आपल्या आयुष्यात, ते घरच आहे. खरंच आहे. तर ते सगळ्यात सात्विक काम आहे तसं पाहिलं तर. बरोबर. तर आम्ही जेव्हाही आता घर आम्ही जेव्हा डिझाईन करतो, मी बघितलं तर मार्केटमध्ये स्टील कसं वाचेल किंवा एक टाईप ऑफ फॉर्मॅट ठरलेला आहे. 2 BHK असा असावा, 3 असावा, 4 BHK असावा. कार्पेट नुसतं मोठा असूनही चालत नाही आणि खूप कमी असून पण चालत नाही. बरं. आम्ही फ्लोअर प्लॅन बनवतानाच असे बनवतो आत्ता की तो फ्लोअर प्लॅन 3D नसतानाही सामान्य माणसाला कळलं पाहिजे की इथं माझं फर्निचर बसणार आहे, इथे माझं TV बसणार आहे. बरं. या लेवलला आम्ही प्रयत्न करतो. आणि प्रॉब्लेम काय होतो, तो जो बिल्डर
आणि कस्टमरमधला जो कनेक्ट तुटला आहे ना, त्याचं कारण आहे की बिल्डर हा कधी कस्टमरला भेटतच नाही. बरोबर आहे. त्याचे कारण दोन्हीकडनं आहे की म्हणजे कस्टमरनी आज काही गोष्टींचा फायदा घेऊन कोणीतरी पैसे कमवत आहे किंवा खूप मोठं होतं आहे म्हणून तसं करू नये, आणि बिल्डरनी तो कनेक्ट तोडू नये. म्हणजे मी तरी असं आहे की कोणाला काहीही प्रॉब्लेम आला किंवा त्यांना काही थोडासा चेंज करून पाहिजे, ते एका लिमिटपर्यंत तो आम्ही चेंज करून देतो. जिथं कस्टमरची अपेक्षा असते की मला ही भिंत इथं नाही इथं पाहिजे, मग आम्ही करून देतो. त्यावेळेस आम्ही असं नाही पाहत की त्याला नुकसान होतंय की आपला फॉर्मॅट बदलतोय. त्यांनी एक कनेक्ट तयार होतो, आणि हा कनेक्ट ज्या ज्या लोकांनी तयार केला आहे ते खूप लॉंग टर्म पण टिकलेत आणि त्यांचं नाव हे चांगलंच घेतलं जातं. व्हेरी गुड. म्हणजे हे जे आता खूप मोठा विषय आहे घर बनवण्याचा, पण आम्हाला ही ब्ल्यूप्रिंट जी आहे, म्हणजे ही जी प्रोसेस असते तुमची, घर तुम्ही लोकांसाठी जे बांधता, त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करता, तर ही पूर्ण एक प्रोसेस कशी असते थोडक्यामध्ये अगदी, म्हणजे तुम्ही सुरुवात कुठून करता आणि शेवट कुठं होतो या प्रोसेसचा? एखादा प्रोजेक्ट आहे समजा, तर तुमचं ते कसं सगळं काम चालतं? पहिले तर आम्ही जमीन बघतो. आता त्यात 2 प्रकार आहे. एक तर जमीन तुम्ही विकत घ्या, त्यात आता इनफॅक्ट 3 प्रकार आले. अच्छा. पहिला हा की तुम्ही जमीन विकत घ्या. बरोबर. दुसरा तुम्ही जॉईंट व्हेंचर करा जमीन मालक, जेवी म्हणतो आपण. हां. तिसरा हा जेवीचाच प्रकार आहे, पण त्याला रिडेव्हलपमेंट म्हणतात, जे की आता खूप चाललं आहे सगळीकडे. सो तुम्ही कोणत्याही एका प्रकारात पहिले जमिनीची लिगॅलिटी चेक करणे, बरोबर, त्याचा लिगल सर्च काढणे. जेव्हा लिगल सर्च हा क्लिअर होतो तेव्हा ते सगळं जातं. एक डिपार्टमेंट डिझायनिंगचं काम करतं, दुसरं डिपार्टमेंट हे लायझनिंगचं काम करत असतं. म्हणजे महानगरपालिकेमधल्या ज्या ज्या परमिशन्स आपण घ्यायला हव्या त्याचं सगळं काम हे महानगरपालिकेमध्ये जे आमचे लायझनिंग आर्किटेक्ट्स असतात, जे अपॉइंट केले असतात, ते काम करतात. जेव्हा तो प्लॅन अप्रूव्ह होऊन येतो त्याच्यानंतर आपल्याला एक्सकॅव्हेशनची परमिशन घ्यावं लागते. तहसील ऑफिसमधून ती परमिशन मिळते आपल्याला. जेव्हा ती परमिशन आपण घेतो त्याच्यानंतर आपण काम सुरू करतो. पण त्यात एक मुद्दा असा की जोपर्यंत तुमचा रेरा नंबर येत नाही तोपर्यंत तुम्ही बॅनर पण लावू शकत नाही, तुम्ही त्याची सेलिंग करू शकत नाही, त्या संदर्भात पैसे पण घेऊ शकत नाही. ही सगळी प्रोसेस आहे. मग त्याचं एक्सकॅव्हेशन करणं, मग जे टेक्निकल काम आहे सगळे की बाबा प्लिंथ होते, त्याच्यानंतर स्लॅब्स होतात, RCC स्ट्रक्चर हे सगळ्यात पहिले कम्प्लीट होतं. आता बऱ्याच लोकांचं असंही चाललं आहे की आजकाल कन्स्ट्रक्शन हे फास्ट होतं, म्हणजे माय-1 प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे. C4X ब्लॉकमध्ये काही लोक कन्स्ट्रक्शन करतात. मग त्या स्टेप्स आहेत की तुम्हाला पहिले RCC बऱ्यापैकी कम्प्लीट होतं, ते करता करता मग खालून सगळे कामं फिनिशिंगचे सुरू होतात. तर RCC हे काम पटकन होतं, म्हणजे स्ट्रक्चर. RCC म्हणजे ढाचा, सिमेंटचा ढाचा. आतमधल्या कामाला थोडा वेळ लागतो कारण ते बारीक काम असतं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळ जातो. आता जेव्हा एक घर तयार होतं त्याच्यानंतर लगेच ते तुम्हाला हँडओव्हर नाही करता येत. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे की तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं मीटर घ्या, लागली तर DP घ्या त्या सोसायटीसाठी. सोसायटी फॉर्मेशन हा एक विषय आहे. ते नुसतं घर बांधलं, लॉक लावलेलं आहे ना, आता चाबी देणार तसंही चालत नाही, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायला लागतं. सो ह्या सगळ्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये आहे. पहिले असं व्हायचं की लोक सोसायटी फॉर्म करून नाही द्यायचे, कन्व्हेन्स डीड करून नाही द्यायचे, कारण काय होतं की ते करून दिलं म्हणजे सगळी मालकी सोसायटीकडे गेली. आता ते मॅन्डेटरी केलंय कारण FSI वाढला, जुन्या बिल्डिंग झाल्या, तर लोकांना जिथं त्यांनी फ्लॅट घेतलाय, फ्लॅट म्हणजे काय, त्या खालच्या जमिनीत त्यांचा एक हिस्सा आहे, फ्लॅट तर हवेत आहे. बरोबर आहे. सो सोसायटी फॉर्मेशन ही त्यांना पॉवर देते की या जमिनीमध्ये पण माझा शेअर आहे. म्हणजे परत त्याला रिडेव्हलप करताना त्या सोसायटीची परमिशन तुम्हाला घ्यायला लागते, त्यांच्यासोबत ती डिलिंग्स करायला लागतात. सो ह्या सगळ्या अशा त्यातल्या प्रोसेसेस आहेत. एवढी मोठी सगळी जे प्रोसेस तुम्ही करता याला साधारणतः एखाद्याला असं काही वेगळं मोठं कारण नसेल तर किती कालावधी लागतो? आता डिपेंड की तुम्ही किती मोठी बिल्डिंग करताय. आजच्या स्टँडर्डप्रमाणे लोक एका महिन्यात 2 स्लॅब पण करतायत. एका महिन्यात काही टेक्नॉलॉजीजप्रमाणे 3 स्लॅब करायचंही चाललंय. पण जनरली स्टँडर्ड पहिले जसं 21 दिवसाला 1 स्लॅब व्हायचा, आता तो 2 स्लॅब लोक करतायत नवीन टेक्नॉलॉजीजप्रमाणे. आउट ऑफ इंडिया तर 3-3 स्लॅब चालले, ते तर 45 डेजमध्ये पण बिल्डिंग्स बांधतायत, तसं पण चाललंय नवीन टेक्नॉलॉजी. तरी सर्वसाधारण आपल्याकडे एक प्रोजेक्ट पूर्ण व्हायला 1 वर्ष, जर का तो 10 गुंठे किंवा मी स्क्वेअर फीटमध्ये सांगतो तुम्हाला, एक 40,000 ते 50,000 स्क्वेअर फुटाचा जर का प्रोजेक्ट असेल तर 1-1.5 वर्षात वगैरे किंवा 13-14 महिन्यात तो संपू शकतो, पूर्ण होऊन जातो. आणि लवकर करतोय म्हणजे क्वालिटीमध्ये कमी आहे असं नाही आहे. टेक्नॉलॉजीज अशा झाल्या आहेत की तुम्ही करू शकता ते. पण असा प्रोजेक्ट करत असताना कुठले कुठले जास्त मोठे प्रॉब्लेम येतात तुम्हाला? एक तर काम स्टार्ट करत असताना थोडे लोकल प्रॉब्लेम्स असतात की तुम्ही कुठून तरी बाहेरून येता, मग ते पण ते स्वाभाविक पण आहे की आता जसं आपल्या भागात रोजगार नाही आहे, आपण रोजगारासाठी इथे आलो, पण जे इथं ऑलरेडी आहेत त्यांचा तो रोजगार आहे.
बरोबर मग त्यांना असं वाटतं की तुम्ही आमच्याकडनं मटेरियल घ्या, हां म्हणजे तिथं जे राहणारे स्थायिक लोक बरोबर असतात बरोबर तो एक मुद्दा असतो की आमच्याकडनंच घ्या, बरोबर पण तरी आम्ही आमच्या स्टँडर्डप्रमाणेच त्यांना देतो. बऱ्याच वेळेस असं होतं की थोडं समजा इलेक्शन लागले किंवा काही महानगरपालिकेत काही त्यांच्या इंटरनल मिटिंग्स असतात, तर त्याच्यामुळे थोडं परमिशन्सला डिले होतं, पण पहिल्यापेक्षा फास्ट झालं आहे. म्हणजे बिल्डिंग परमिशन जी पहिले मिळायची ती बऱ्यापैकी डिजिटल पण झाली आहे आणि पहिल्यापेक्षा थोडीफार फास्ट झाली आहे. बरं. पुण्यामध्ये ज्यांना घर घ्यायचं आहे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून, त्यांच्यासाठी काय स्कोप आहे असं वाटतं तुम्हाला? तर आता गुंतवणुकीचे 3-4 प्रकार आहे परत. म्हणजे मी याच्यासाठी विचारतोय की आता मी पण जसं यवतमाळवरून आलो आहे आणि गव्हर्मेंटमध्ये मी 10 वर्ष काम केलं. खूप सारे मित्र आहेत, मंडळी आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत. त्यांना मी जेव्हा भेटतो बोलतो तेव्हा सहज विचारतात ते की अरे माझं मुलगा पुण्यातच शिकणार आहे किंवा शिकतो आहे, रिटायर झाल्यानंतर मला असं वाटतं की आपण पण पुण्यात सेटल झालं पाहिजे. त्या प्रत्येकाची एक इच्छा असते की आपण पुण्यामध्ये एखादं घर घेतलं पाहिजे, असलं पाहिजे आपलं, पण माहिती काहीच नसते. म्हणजे कुठल्या याच्यात काय चालू आहे, काय नाही, किती स्कोप आहे. आपण घेतलं आणि उद्या समजा आपल्याला काही काम पडलं आणि पैशाचं आणि विकायचं काम पडलं तर ते खपेल का, आपण घेतोय तर ते खूप महाग तर होणार नाही वगैरे, असे खूप सारे प्रश्न असतात. मला असं वाटतं की त्या लोकांचे जे ॲस्पिरेशन आहेत ते बरोबर आहेत, काही चुकीचे नाही आहेत ते. मग अशा वेळेस त्या लोकांना कितपत पुण्यामध्ये स्कोप आहे असं तुम्हाला सांगता येईल? पहिले तर आता म्हणजे हा जो बिझनेस आहे याला आता गव्हर्नमेंटची पण पॉलिसीज ह्या पॅरलल झाल्या आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटला पण सगळ्यांना घरं द्यायची. अच्छा. स्वस्तातले असतील, महागातले असतील. तर पुण्यामध्ये किंवा कुठेही घर घेताना जिथे रोड्स हे वेल प्लॅन्ड आहेत किंवा फ्युचरमध्ये होणार आहे, अच्छा, तिथे ट्रान्सपोर्ट आहे. जसं पहिले म्हणायचे की रिअल इस्टेट इज ओनली अबाउट लोकेशन्स, लोकेशन चांगलं असलं पाहिजे. पण आजची परिस्थिती अशी आहे की नुसतं लोकेशन असून चालणार नाही, त्या लोकेशनला असलेल्या सर्व्हिसेस पण चांगल्या असल्या पाहिजे. तुमचा ट्रान्सपोर्ट चांगला असला पाहिजे, रोड्स चांगले असले पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, प्लस इन्व्हेस्टमेंट. आता पहिलं घर माझ्याप्रमाणे हे कधीच इन्व्हेस्टमेंट नसतं, कारण तुम्ही त्यात राहता. बरोबर. आणि आपल्या देशामध्ये असा पण इमोशन आहे की पहिलं घर आम्ही विकणार नाही, असं पण असतं. पण ठीक आहे, कोणाचं जर का घर ॲज अ इन्व्हेस्टमेंट जरी असेल तरी ते त्यांनी तिथं करावं ज्या एरियामध्ये हाय इन्कमवाले लोक आहेत किंवा ज्यांना पगार हा चांगला आहे. बरोबर. त्यांनी काय होतं की जेव्हा तुम्ही रिसेलिंगला तो फ्लॅट काढता तेव्हा तुम्हाला चांगला भाव मिळतो किंवा तिथं ॲप्रिसिएशन ऑफ प्रॉपर्टी जास्त येते. जिथं पगारच नाही आहे लोकांना आजूबाजूला जास्त, ते कुठून घेणार आहे तुमचं 2 आणि 4 कोटीचं घर? आणि ते एव्हिडंट पण आहे. म्हणजे तुम्ही बानेरला जा, तुम्ही प्राइसेस बघा काय, तेच तुम्ही चाकणला बघा. आता शहर एकच, एकामेकापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर, सुविधा पण लगभग तशाच आहेत, रोड्स तसेच गेले. पण का तिकडं 2 BHK 30 लाखाला आहे आणि तेच तुम्ही इकडे जसं याल तो 2 BHK 1.5 करोडपर्यंत जातो किंवा 1.25 करोडपर्यंत जातो. बरोबर आहे. हा त्यातलाच फरक आहे, सर्व्हिसेस. बरोबर. की तुम्ही काय फॅसिलिटीज देताय त्या लोकेशनला. त्याच्यामुळे असं लोकेशन निवडा जिथे दळणवळण चांगलं आहे, रोड्स चांगले, शाळा आहेत, बरोबर, खेळायच्या सुविधा आहेत, स्पोर्ट्स आहे, मेडिकल, हॉस्पिटल्स हे आज आहे किंवा प्लॅन्ड आहेत पुढे येणाऱ्या काळामध्ये. तिथे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या आजूबाजूला हाय इन्कमवाले लोक असले पाहिजे. बरोबर. त्याला ॲप्रिसिएशन आपल्याला जास्त मिळेल. तुम्ही आत्तापर्यंत कुठले कुठले प्रोजेक्ट पूर्ण केलेत? आमचा पहिला प्रोजेक्ट होता प्रथम, ज्याचं आमचं सोसायटी फॉर्मेशन पण झालं, जो रावेतमध्ये आमचा प्रोजेक्ट होता, इन द हार्ट ऑफ रावेत. अच्छा. म्हणजे SB पाटील स्कूल पहिले होती तिथे, नंतर मग ते डेव्हलपमेंट झालं. तिथे आमचा एक प्रोजेक्ट होता ज्यामध्ये 26 फ्लॅट, 7 ऑफिसेस आणि एक शॉप होतं. ते कम्प्लीट झालं. कम्प्लिशन देऊन आम्ही 4 ते 6 महिने आधी पोझिशन दिलं लोकांना. त्याच्यानंतर वृंदावन पार्क नावाचा आमचा प्रोजेक्ट जो संपला आहे आता, म्हणजे पोझिशन आहे 10-20 दिवसात, तो पण रावेतमध्येच होता. नंतर आमचा एक कमर्शियल प्रोजेक्ट आहे जो निगडीला येतोय, तो ऑलरेडी सोल्ड आउट आहे. त्याचे 2 स्लॅब आत्ता सध्या झालेले. आम्ही येणाऱ्या 4 ते 5 महिन्यात तो प्रोजेक्ट कम्प्लीट करू. आणि नवीन प्रोजेक्ट आमचा धनकवडीला येतोय आता, सुभद्रा अर्जुन नावाचा, जो आता अजून लॉन्च नाही झालाय कारण तो परमिशनसाठी थांबलाय. आता हे सगळे प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही करता, खूप साऱ्या लोकांना तुम्ही आत्तापर्यंत घर दिलेले आहेत आणि अजून तर तुमचं वय 30 आहे, म्हणजे खूप मोठा अवकाश आहे. तर लोक जेव्हा घर घेतात तेव्हा त्यांची काय मानसिकता असते, म्हणजे काय पाहिजे असतं त्यांना? आता कोणाला तरी 50 लाख, 60 लाख, 1 कोटी मागणे किंवा ते तेवढ्याचं प्रोडक्ट विकणे
बरोबर तो म्हणजे 100 रुपयाची गोष्ट घेताना तुम्ही 2 ठिकाणी बघता. बरोबर आहे. तर इथे पण तसंच आहे, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त आहे. अच्छा. आणि ते चांगलं पण आहे की रेरा हे ब्लेसिंग इन डिस्गाईज होतं नवीन बिल्डर्ससाठी. मला थोडंसं रेरा पण क्लिअर स्पष्ट करून सांगा, बऱ्याच लोकांना माहीत नाही रेरा नेमकं काय असतं. रिअल इस्टेटला रेग्युलेट करणारी ती अथॉरिटी आहे. अच्छा. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, क्लिअरिटी आणली. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर बिल्डिंगबद्दलची क्लिअरिटी, बरं. पोझिशनबद्दलची क्लिअरिटी, अच्छा. जी पहिले नव्हती. हो. पहिले काय व्हायचं, एक बिल्डिंग चालू केली, पैसे घेतले, त्या पैशात दुसरी बिल्डिंग चालू केली, मग ती बिल्डिंग कंप्लीट नाही व्हायची वगैरे वगैरे. हा एक महत्त्वाचं कारण होतं. दुसरं कारण, आतमध्ये जो कार्पेट सांगितलं जायचा ते कार्पेट म्हणायचं कशाला ते लोकांना कळायचं नाही. रेरा आल्यावर काय झालं, तुमचं पोझिशन हे टाइमलीच झालं पाहिजे. अच्छा. तुम्ही जे फंड्स घेतायत त्याला 70-30 मध्ये डिवाइड झालं पाहिजे. तुम्ही सगळेच फंड एक तर त्याच प्रोजेक्टसाठी वापरू शकता आणि ते टप्प्याटप्प्याने. अच्छा. प्लस प्रत्येक 3 महिन्याला तुम्हाला तुमच्या बिल्डिंगचा पूर्ण अपडेट करायला लागतं, त्यात काय काम चालू आहे. बरं, ते अपडेट करत असताना बिल्डर मनाने नाही टाकू शकत. कन्सल्टंट्स, आर्किटेक्ट्स यांचे सर्टिफिकेट लागतात, त्याच्यावर सही होते इंजिनियरची. बरं. सो हे सगळं तुम्हाला अपलोड करायला लागतं. आता जेव्हा हे डिजिटली सगळं केलं, काय झालं, लोकांना घर बसलं ते बघायला मिळालं. एखाद्याचा तुम्ही रेरा नंबर टाका, सगळं तुम्हाला कळायला, सगळं कळेल. बरोबर आहे की हा सगळा फायदा रेरामुळे झाला. बरोबर. की पोझिशन वेळेत नाही भेटलं तर मग त्याला रूल्स घातले. पण हे पण आहे की जसं कस्टमरकडनं तो कायदा आहे, तसं बिल्डर्सकडनं पण आहे की समजा एक पेमेंट ठरलं कस्टमर आणि बिल्डरमध्ये, जर का वेळेत तू ते पेमेंट देत नसेल स्लॅबप्रमाणे, तर बिल्डरच्या कॅश फ्लोला प्रॉब्लेम येणार आहे. तर बिल्डर काही एक पर्सेंटेजपर्यंत, कुठे 1 आहे कुठे 2 आहे, ते चेंज होत राहतं कायद्याप्रमाणे, पण तेवढा चार्ज त्याला लावू शकतो त्या अमाऊंटवर. ओके. सो हे सगळे कायदे रेरामधून आले. बरं. आणि याच्यामुळे बरीचशी क्लिअरिटी कस्टमरला आली. म्हणजे तुमचा एन्क्लोज्ड बाल्कनीचा कार्पेट, बाल्कनीचा कार्पेट, आधी त्याला कार्पेटच म्हणायचे ऑल इन ऑल, पण फरक की माझी बाल्कनी किती, एन्क्लोज्ड बाल्कनी किती, माझं घर किती, हे सगळं त्यात डिवाइड झालं. म्हणजे थोडक्यामध्ये चांगलंच आहे ते. येस येस, क्लिअरिटीच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. आता प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. जसं मी जे सांगत होतो की आमच्यासाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज होतं ते. पहिले असं वाटायचं लोकांना की ब्रँडचाच फ्लॅट घ्या, म्हणजे चांगल्या कंपनीचं, ते कम्प्लीट तरी करतील ॲटलिस्ट. मग त्यांनी काय व्हायचं की त्यांचे कार्पेट छोटे जरी असले तरी ते विकले जायचे. आता बऱ्यापैकी असं झालं की नियम हा सगळ्यांना सारखा आहे, त्याच्यामुळे नवीन बिल्डर्सला पण तेवढीच अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही म्हणजे ग्रामीण भागातून येऊन पुण्यासारख्या ठिकाणी आणि बांधकाम क्षेत्रामध्ये एवढ्या कमी दिवसामध्ये एवढं मोठं यश मिळवलं, आणि तेही फक्त आणि फक्त स्वतःच्या कॅलिबरच्या बेसवर तुम्ही हे केलं. जे युवक असे आहेत की त्यांना वाटतं की आपण काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. आता सगळेच लोक तर बिल्डर होऊ शकणार नाही, सगळ्यांनाच तर काही बिल्डिंग बांधणं पॉसिबल होणार नाही. तर युवकांसाठीच्या अशा कुठल्या कुठल्या संधी बांधकाम क्षेत्रामध्ये आत्ता अवेलेबल आहेत की जिथं ते चांगलं काम करू शकतात? तर याचं उत्तर मी म्हणजे कोणाला तरी कोट करायचं आहे मला, मी आत्ताच ऐकलं. अनिल स्वरूप म्हणून एक्स IAS ऑफिसर आहे. अच्छा. त्यांनी एक छान गोष्ट सांगितली खूप, की आज सगळ्या जागा भरलेल्या आहेत. जागा म्हणजे प्रत्येक धंद्यातल्या, नोकरीतल्या मोनोपोली ज्याला आपण म्हणतात, की माझे बाबा हे होते, मग आमचा हा बिझनेस आहे, मग नवीन लोकांनी तिथं कसं जायचं. तर तुमचा प्रश्न या कॉन्सेप्टशी रिलेव्हंट आहे. तो असा की प्रत्येक क्षेत्रात जिथं जागा ऑलरेडी भरली आहे तिथं काही ना काही आपण आपली स्पेस शोधली पाहिजे, ती भले छोटी असेल. ओके. फॉरवर्ड इंटिग्रेशन ऑफ बिझनेस किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन ऑफ बिझनेस, तुम्ही जो प्रश्न विचारला तो यातला आहे. अच्छा. की फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे आपला धंदा हा रिअल इस्टेटचा आहे, मग त्याला काय काय लागतं, सिमेंट लागतं, सिलेंट्स लागतात, लॉक्स लागतात, हे जे प्रकार आहे फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन. तर ती गॅप आपल्याला शोधता आली पाहिजे. पहिले ती एक चौकट आपली पकडून घ्यायची, त्यामध्ये मास्टर व्हायचं, मग ती चौकट वाढवत जायची. ओके. ती चौकट तुम्हाला शोधता आली पाहिजे. आता सध्या डिजिटल लॉक्समध्ये खूप साऱ्या कंपनीज येत आहेत. अच्छा. बऱ्याचशा कंपनीज त्याच्यामध्ये आल्या आहेत. प्रॉब्लेम असा की कमोडिटी प्रोडक्टमध्ये सप्लायला कितपत बाहेरच्या लोकांना येऊन चान्स मिळेल हे सांगता येत नाही. पण बरेचसे प्रोडक्ट्स आहेत, जसं इनोव्हेटिव्ह तुम्ही असे प्रोडक्ट्स बनवू शकता की ज्यांनी वॉटरप्रूफिंग होईल. पेंटमध्ये तुम्ही काहीतरी करू शकता, कारण आत्ता नवीन नितीन गडकरी साहेबांनी जो गाईच्या शेणापासून बनणारा प्रोडक्ट आणला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता, कारण हे सगळं नवीन आहे आणि फ्युचर आहे. लोकांनी थोडं थोडं ते वापरायला सुरुवात पण केली आहे. काही रिअल इस्टेटला लागणारे सॉफ्टवेअर्स पण आहे, म्हणजे पहिले कोणी इमॅजिन पण केलेलं नव्हतं. आम्ही सुद्धा ते सॉफ्टवेअर वापरतोय आता. तर तुम्ही सॉफ्टवेअर बनवू शकता. याचं एक खूप छान उदाहरण आहे की कॅलिफोर्निया किंवा US मधल्या काही भागांमध्ये जेव्हा सोन्याच्या खदानी सापडल्या तेव्हा सगळे लोक सोनं काढायला जात होते.
सगळ्या ग्रुपचे ग्रुप जात होते. हो. काहीच लोक होते ज्यांनी ठरवलं आपण सोनं नाही काढू. हे जे लोक सोनं काढायला चालले ना त्यांना लागणाऱ्या गोष्टी आपण बनवू. अच्छा. ओके. त्यातलीच एक कंपनी बनली जी म्हणजे लिवाईस. बरं. या सगळ्या लोकांना एवढं अवजड काम करायचं म्हटल्यावर चांगले कपडे लागणार आहे. बरोबर आहे. मग एका व्यक्तीने लिवाईस कंपनी बनवली, तुम्ही बघताय ते आज. तर त्यांनी ती गॅप शोधली आणि त्या गॅपची ते एक चौकट ठरवली आणि ती चौकट वाढवली. ग्रेट. बरोबर आहे. मग ती आयडिया त्यांनी तयार केली आणि त्या आयडियावर कंटिन्युअस काम करून त्यांनी स्वतःची चौकट ती वाढवली. ग्रेट. म्हणजे अशा बांधकाम व्यवसायामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी. बांधकामच नाही, बऱ्याचशा व्यवसायामध्ये असं आहे. प्रत्येकाला आपली चौकट सापडली पाहिजे किंवा शोधता आली पाहिजे. त्यालाच एंटरप्रेन्योर म्हणाल ना तुम्ही. जर का असं बुफेसारखं वाटून दिलं तर मग करोडो लोक पडले, सगळ्यांनीच केलं असतं. सगळ्यांनीच केलं असतं. पण तसं होऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही हा जो काही सगळा प्रवास केला म्हणजे खूपच सुंदर अनुभव तुम्ही सांगितले. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, खूप जास्त आपण करू शकत नाही. खरं तर तुम्ही जे सांगितलं त्यातल्या एका कन्सेप्टवर एक वेगळा एपिसोड होईल. तुम्ही रिडेव्हलपमेंटचा कन्सेप्ट सांगितला. रिडेव्हलपमेंटवर अख्खा पूर्ण एक पॉडकास्ट आपला होऊ शकतो, एवढी मोठी कन्सेप्ट आहे ती. युवकांच्या याच्याबद्दल तुम्ही जे बोललात त्याच्यावर एक 4 पॉडकास्ट होऊ शकतील एवढ्या मोठ्या. आणि ही ते शेवटची तुम्ही जे कन्सेप्ट सांगितली, आपली स्वतःची चौकट बनवून ती चौकट वाढवत नेणं, हे खूप मोठं आहे. म्हणजे असे जर मागचं आपण आता ह्या सगळ्या 40-45 मिनटं जे काही झालेले आहे त्या 40-45 मिनटामध्ये तुम्ही खूप सारे पॉईंट दिलेत की ज्याच्यावर आपण खूप सारं बोलू शकतो. पण एक शेवटी मी तुम्हाला असं आवाहन करीन की आपले जे युवक आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की ज्यांना आपुलकी, आता नुकतंच रतन टाटांचं निधन झालं आणि मी जेव्हा त्यांच्यावरचं काही कंटेंट बघत होतो, काही पुस्तकं जुने पुन्हा चाळत होतो वाचलेले, तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की त्या माणसाने आपल्या कामातून म्हणजे वेगळं असं काही केलं नाही. उद्योगच केला, सगळ्यांनी केला तोच उद्योग केला. पण अशा पद्धतीने उद्योग केला की एक वेगळं स्थान निर्माण केलं जे अवीट राहील. म्हणजे ते गेले तेव्हा हजारो लोक अशा पद्धतीने शोक व्यक्त करत होते की जसं त्यांच्या घरातला कोणतरी व्यक्ती करतायत. आणि मला असं वाटतं की तुम्ही हे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी ह्या व्यवसायातल्या सोडून देऊन त्यातली पॉझिटिव्हिटी घेऊन एक नवीन ऊर्जा घेऊन त्याच्यामध्ये आलात. आणि खूप कमी दिवसामध्ये तुम्ही स्वतःचं एक उदाहरण पण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर ह्या नवीन युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? पहिले तर मी स्वतः बिलीव्ह करतो त्या वाक्यावर. मीच म्हणत असतो ते की ड्रीम्स अँड मिरॅकल्स आर मेड फॉर ह्युमन्स. स्टार्ट ड्रीमिंग बिग. कारण स्वप्न किंवा जादू म्हणजे कोणची की मला कोणीतरी भेटलं, एका अदृश्य हाताने मला मदत केली, ती जादू. बरोबर. तर ती जनावरांसोबत किंवा दुसऱ्या कोणासोबत होऊनही फायदा नाही, होणार पण नाही. स्वप्न आपल्यालाच पडतात. बरोबर. मग काय हरकत आहे बघायला, आणि ते पण मोठे बघायला. येस. रतन टाटांबद्दल किंवा कोणाबद्दलही तेव्हाच आपुलकी निर्माण होते जेव्हा तुम्ही हे समजता की मी याचा फक्त माध्यम आहे. म्हणजे मी आज जिथं आहे तो मी माझ्यामुळे नाही आहे. बरं. माझ्यासोबत बॅकएंडला कितीतरी लोक काम करत आहेत आणि आमच्या पण ऑफिसमध्ये आहे. आम्ही सगळे सोबतच जेवतो. अच्छा. सोबत राहतो. बरं. कोणालाच तुम्ही अशी वागणूक देऊ नका की तो माझ्या हाताखाली कामाला आहे. मी आजही माझ्या दुकानाला झाडू मारू शकतो आणि मारत राहीन शेवटपर्यंत. बरं. त्यानेच तुम्हाला हिंमत मिळते. तुम्ही डाऊन टू अर्थ राहता. आणि लोकांचं कसं आहे, प्रत्येकाला असं वाटतं की मी चांगलं शर्ट पॅन्ट टाईट राहिल्याने मला इज्जत मिळेल. त्यांनी इज्जत कधीच मिळत नाही. मागून इज्जत मिळतच नाही कधीच. तुम्ही शालीन नम्र असाल तर ऑटोमॅटिक इज्जत तुमच्याकडे चालून येते. आणि तेच सर रतन टाटांसोबत झालं. बरोबर आहे. म्हणजे एक शेवटची कॉन्सेप्ट सांगतो की जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा सगळे विचारतात की कोणता मसाला टाकला होता. पण ॲक्च्युअलमध्ये फक्त मसाल्याचं कामच नाही ते. तुम्ही जगातला चांगला मसाला टाका आणि हळद टाकू नका, बघा काय होतं फूडवर. मग प्रॉब्लेम कुठं होतो जगाचा की मला मसाला व्हायचा आहे. सगळ्यांनी माझं नाव घेतलं पाहिजे. रतन टाटांचं तसं कधीच नव्हतं. बरोबर. ते करत होते, जगाला बाहेरून माहीत पडायचं, स्वतः कधीच नाही सांगायचे. तोच माणूस असा होऊ शकतो, दुसरं कोणी नाही होऊ शकत. ग्रेट. खूप सुंदर आणि खूपच उद्बोधक म्हणजे विचार आणि या ठिकाणी तुमचा अनुभव तुम्ही शेअर केलात. खरं तर निश्चितपणे आपण पुढच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे टॉपिक घेऊन भेटत राहू. आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही हे जे काही विचारांचं आणि अनुभवांचं दान आज दिलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येस.